महाराष्ट्राच्या राजकारणात किंगमेकर अनेक झाले, पण राजाच्या गादीवर बसून ती गादी आणि संपूर्ण पक्ष स्वतःच्या हिमतीवर खेचून आणणारा किंग फक्त एकच झाला. नाव एकनाथ संभाजी शिंदे. ज्या माणसाला कधी राजकारणातून संपवण्याचे प्रयत्न झाले, त्या माणसानं संपूर्ण राजकारणाचा रूलबुकच बदलून टाकला. आनंद दिघेंचा हा पठ्या ठाण्यातून निघून संपूर्ण देशाच्या राजकारणात कसा किंग बनला, ज्यानं महाराष्ट्राच्या 60 वर्षांच्या राजकीय इतिहासाची पानं उलटी पालटी करून टाकली. रिक्षा चालवणारा एक सामान्य तरुण आज महाराष्ट्राच्या सत्तेचा सर्वात मोठा रिमोट कंट्रोल कसा बनला, पाहूयात या व्हिडिओमधून. गोष्ट सुरू होते साताऱ्याच्या दरेगावातून. एक मराठा कुटुंब पोटा पाण्यासाठी ठाण्यात येतं. गरिबी एवढी की तरुण एकनाथ शिंदे यांना शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ठाण्याच्या रस्त्यांवर ऑटो रिक्षा चालवावी लागते. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. 80च्या दशकात ठाण्यात एका झंझावाताची एंट्री होते. नाव धर्मवीर आनंद दिघे. आनंद दिघेच्या नजरेत हा कष्टाळू तरुण भरतो आणि एकनाथ शिंदेचा प्रवेश शिवसेनेत होतो. दिघेंच्या तालमीत तयार झालेला हा तरुण फक्त कार्यकर्ता राहत नाही, तर ठाण्याचा ढाण्या वाघ बनतो. नगरसेवक, ठाणे महापालिकेचे सभागृह नेते आणि 2004 मध्ये पहिल्यांदा आमदार. शिंदेचा आलेख सातत्याने वाढत राहिला. वर्ष 2014 आणि 2019 एकनाथ शिंदे राज्याचे कॅबिनेट मंत्री बनतात, पण 2022च्या सुरुवातीला शिवसेनेत अंतर्गत धुसफूस वाढते. मग या सरकारमध्ये शिवसेनेच्या आमदारांचा निधी रोखला जात असल्याच्या तक्रारी वाढतात आणि मग उजाडतं 21 जून 2022 ची ती वादळी रात्र. शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठा भूकंप होतो. एकवीस जून 2022 ची ती वादळी रात्र. शिवसेनेत आजवर अनेक बंड झाले. छगन भुजबळ गेले, नारायण राणे गेले, राज ठाकरे बाजूला झाले, पण शिवसेनेचा इतिहास सांगतो, जो गेला तो संपला. मात्र 21 जून 2022 ला इतिहास बदलला. एकनाथ शिंदे सुरतला गेले, तिथून गुवाहाटीला पोहोचले. एकामागून एक तब्बल 40 आमदार आणि 12 खासदार सुरत गुवाहाटीच्या विमानानं शिंदेच्या पाठीशी उभे राहिले. राजकारणाचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे बंड करून गेलेला एकही आमदार किंवा खासदार फुटला नाही. उलट त्यांनी शिंदेच्या नेतृत्वाखाली इतिहास लिहिला. सुरतहून हा ताफा थेट पोहोचतो आसामच्या गुवाहाटीमध्ये. संपूर्ण देशाचे डोळे गुवाहाटीकडे लागतात. उद्धव ठाकरे गटाकडून धमक्या दिल्या जातात. मुंबईत येऊन दाखवा असं आव्हान दिलं जातं, पण शिंदेचा संयम डळत नाही. राजकारणाचा सर्वात मोठा चमत्कार इथं घडतो. बंड करून गेलेला एकही आमदार किंवा खासदार फुटत नाही. उलट शिंदेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. 30 जून 2022 चा तो दिवस. अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला. महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री बनले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीत करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे
व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. अनेकांनी टीका केली, हे सरकार 2 महिने टिकेल, 3 महिने टिकेल, पण एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक टीकेला आपल्या कामातून उत्तर दिलं. लढाई फक्त मुख्यमंत्री पदाची नव्हती, लढाई अस्तित्वाची होती. सत्ता तर मिळाली, पण खरी लढाई पुढे होती. बाळासाहेबांची शिवसेना नेमकी कोणाची, हा वाद दिल्लीच्या न्यायालयात आणि निवडणूक आयोगात पोहोचला. शिंदेनी सुप्रीम कोर्टापासून ते निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येक कायदेशीर लढाई अत्यंत चतुरपणे लढली. अखेर निकाल आला. निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं की ज्यांच्याकडून बहुमत त्यांचाच पक्ष. एकनाथ शिंदे यांना अधिकृत शिवसेना नाव आणि धनुष्यबाणे चिन्ह मिळालं. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का होता आणि शिंदेसाठी सर्वात मोठा विजय ठरला. शिंदेचा वारू इथंच थांबला नाही. 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेनं 7 जागा जिंकून आपली ताकद दाखवली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एक मोठा स्फोट झाला. शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवलं आणि ठाकरे गटाचे तब्बल 6 विद्यमान खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या पक्षात सामील होणार आहेत. लोकसभेत शिंदेचं संख्याबळ थेट 13 खासदारांवर पोहोचणार आहे. आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी असो की गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेचा शब्द अंतिम शब्द मानला जातो. हेच आता या संख्याबळानं सिद्ध केलंय. एकनाथ शिंदे हे एसी केबिन मध्ये बसणारे नेते नाहीयेत, तर ते 24 तास ऑन ड्युटी राहणारे लोकांचे मुख्यमंत्री, आताचे पॉवरफुल उपमुख्यमंत्री आहेत. ठाण्यात ऑटो रिक्षा चालवणारा एक सामान्य तरुण आनंद दिघेंच्या तालमीत तयार होतो, नगरसेवक बनतो, आमदार बनतो आणि थेट राज्याचा कारभारी बनतो. हा प्रवास थक्क करणार आहे. शिंदेनी फक्त राजकारणच केलं नाही, तर विकासाचा धडाका सुद्धा लावला. ते जनतेच्या नाडीवर हात ठेवणारे डिलिव्हरिंग किंग आहेत. त्यांच्या सरकारनं आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. महाराष्ट्रातील कोट्यावधी भगिनींच्या खात्यात दरमहा थेट पैसे जमा झाले. पायाभूत सुविधांचा त्यांनी धडाका लावला. 24 तास काम करणारा, रात्री 3 वाजताही फाईल्सवर सह्या करणारा आणि आपत्तीच्या वेळी थेट चिखलात उतरणारा हा नेता जनतेच्या मनावर राज्य करू लागला. विरोधकांनी सर्व शक्ती पणाला लावली होती, पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या कामगिरीवर आणि चेहऱ्यावर महायुतीनं ऐतिहासिक विजय मिळवला. विरोधकांचा धुव्वा उडाला. 5 डिसेंबर 2024 पासून ते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळतात. तरी सत्तेचा आणि महायुतीचा मुख्य रिमोट कंट्रोल एकनाथ शिंदेच्याच हातात आहे, हे नाकारता येणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जातो, तेव्हा जून 2022चा तो भूकंप आणि त्यानंतर एकनाथ शिंदेने निर्माण केलेलं स्वतःचं साम्राज्य लक्षात येईल. स्वतःचा गट अधिकृत पक्ष म्हणून प्रस्थापित करणं, ठाकरे गटाचे एकामागून एक 6 खासदार आणि अनेक आमदार स्वतःकडे खेचून आणणं ही सामान्य राजकीय खेळी नाहीये. विरोधक टीका करत राहिले, पण एकनाथ शिंदेनी सिद्ध केलं की राजकारणात संख्याबळ आणि जनता ज्याच्या पाठीशी तोच खरा किंग. शून्यातून विश्व कसं निर्माण करावं याचं सर्वात जिवंत उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे. रिक्षाच्या स्टेअरिंग वरून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज महाराष्ट्राच्या सत्तेच्या मुख्य चाकापर्यंत पोहोचलाय. आमदार टिकवणं, खासदार खेचणं आणि पक्षावर निर्विवाद वर्चस्व मिळवणं ही सामान्य खेळी नाहीये. म्हणूनच आजच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधक कितीही असो, पण सत्तेचा आणि राजकारणाचा खरा राजा एकच आहे आणि ते म्हणजे किंग एकनाथ संभाजी शिंदे.